हे बघा, मी पाठीचा भाग तयार करून घेतलेला आहे, बाह्या पण तयार करून घेतले. तर आता मी तुम्हाला फिटिंग दाखवणार आहे. तर चला तर मग फिटिंग कशी करायची ते दाखवते. ब्लाऊज जोडायचं आणि नंतर परफेक्ट फिटिंग कशी करायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आता हे कटोरी ब्लाऊजचं स्टिचिंग कसं केलं त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे मी चॅनेलवर, आणि बाह्यांना डिझाईन कशी केली ती पण मी व्हिडिओ आहे एंड स्क्रीनला त्याच्या, आणि याचा पण व्हिडिओ एंड स्क्रीनला आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि मग फायनल लुक आता फिटिंग नंतर तुम्हाला मी पूर्ण दाखवते परफेक्ट फिटिंग कशी करायची. पाठीमागचा भाग उलटा ठेवलेला आहे, पुढचा भाग उलटा ठेवायचा आहे आणि उंची अगोदर चेक करून घ्यायची. इथली ही उंची परफेक्ट आहे का बघायची. नसेल तर मग थोडं ॲडजस्ट करायचं. इथे आता हे थोडं कमी पडतंय, हे बघा असं. तर हे 1.5 इंचापर्यंत सरळच पाहिजे आपल्याला असं. आणि मग इथून आपल्याला थोडा हा कट करायचा. आणि मग हे जोडून घ्यायचं आपल्याला. आता हे जोडताना कसं करायचं, डिझाईनमुळे आपण वेगवेगळं गोट घातलेले आहेत. तर पहिलं सुरुवातीला सुलट जोडून घ्यायचं असं, म्हणजे हा उलटा आणि हा सुलटा. आणि एकदम कडेने टिप मारायची. नंतर हा असा उलटा करायचा आणि हे असं उलट करून व्यवस्थित असं घ्यायचं आणि टिप मारायचं. डबल टिप टाकून द्यायची. या पद्धतीने आपली शोल्डर जोडून झालेली आहे. तर दुसऱ्या बाजूची पण अशीच जोडून घेऊया. गळ्याबरोबर गळा ठेवायचा हा. या पद्धतीने आपली शोल्डर जोडून झालेले आहे. आता आपल्याला बाह्या जोडायचे. याची पण बघायचं चेक करून उंची. हा भाग पाठीमागचा आहे, पाठीमागं जोडायचं आहे. त्याच्यासाठी ही शोल्डर आपली आणि हा मध्य, बाहीचा मध्य या शोल्डरवर ठेवायचा असा आणि उघडून घ्यायची बाही. नंतर बघा असं बोटाने जुळवत जुळवत जायचं आणि जोडून टाकायचं. डबल टिप एक मारून घ्यायची आणि नंतर ब्लाऊज सुलटा करून कडेकडेने एक टिप मारून घ्यायची आहे आपल्याला. एकदम कडेने मारायची टिप सुलट्या ब्लाऊजवर. आणि ही मुंड्याची जी रेग आहे आपली बाही जोडलेली ती वरच्या साईडला ढकलून टिप मारून घ्यायची. इथे टिप लॉक करून कडेला जे दोरे बिरे आलेले एक्स्ट्रा कापड आलेलं कट करून टाकायचं फिनिशिंगमध्ये.
आणि परत ब्लाऊज आपल्याला उलटा करून घ्यायचा आणि एकदम या टिपवर पाव इंचाच्या अंतरावर एक टिप मारून घ्यायची, दाब टिप म्हणतात त्याला। आणि आता याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूचं पण करून घेऊयात सगळं। आता इथे बाही मोजून घ्यायची गरज नाही, डायरेक्ट सुरुवात करायची लावायला। आता ही पूर्ण बाही मी जोडून डबल टिप मारून कडेने पण जोडून घेते ब्लाऊज आणि मग तुम्हाला दाखवते फिटिंग कसं करायचं ते। आता ही आपली इकडची पण बाजू दाब टिप मारून झालेली आहे। तर आपल्याला फिटिंग करायचं आहे ब्लाऊज तर जुन्या मापावर। तर हे बघा मी हुक लावलेली पट्टी, हुक लावलेल्या पट्टीवरच बरोबर जुन्या ब्लाऊजची पट्टी घेतली आणि तिथून अशा पद्धतीने ब्लाऊज पुढे सरकवत सरकवत कमरेचं माप घ्यायचं। आणि बघा आता इथे आपल्याला लूक पट्टी आलेली आहे। तर लूक पट्टी पर्यंत मी जी खून केली तिथपर्यंतच फिटिंगला घ्यायचं आपल्याला खून करून। आणि आता आपल्या नवीन ब्लाऊजची पण लूक पट्टी वजा करायची, म्हणजे इथपर्यंतच किती इंच राहते तेवढ्याच्या 4 भाग करायचे आहेत। तर हे बघा 3.5 आलेले आहे, तर 3.5चे 4 भाग करायचे। तर आपल्या काही मैत्रिणींना 4 भाग करता येत नाहीत, तर मग सरळ असा टेप 3.5 पर्यंत डबल केला, परत अजून एक फोल्ड केला, तर हा चौथा भाग निघतो आपला। तर चौथा भाग आलेला आहे 1 ला 1 रेघ कमी, तर तेवढा अंतर हे कमरेच्या इथे टाकून द्यायचं आहे, 1 ला 1 रेघ कमी। आता दुसरी खून आपली फिटिंगची करायची आहे मुंड्याजवळ किंवा काकेत। तर बघा ही लूक पट्टी असल्यामुळे पुढं सोडून दिलेली आहे आणि तिथून मागे मोजायचे आहे। टेप बघा कसा लावलाय मी। आणि 9.5 वर इथे खून करायचे। अप्पर चेस्ट या ब्लाऊजची आहे 39 इंच, त्याचा चौथा भाग 9.5 येतो। आणि आता दंडघेर आहे 12, त्याचा अर्धा येतो 6, अशी एक खून केली। आणि मग या खुणा आपल्याला पट्टीनी सरळ रेषेत ओढून घ्यायचे आहेत। आता मी डायरेक्ट टिप मारत असते, पण हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी पट्टीनी सरळ रेष ओढून घेते। का तर बरेच कमेंट असतात की आमची फिटिंगची टिप सरळ येत नाही। तर बघा अगदी या पद्धतीने तुम्ही मापे टाकून जर टिप मारली तर टिप सरळ रेषेतच येणार, कुठेही वाकडी तिकडी किंवा बाहेर काढावी लागत नाही। आणि कटिंग पण आपली परफेक्ट असायला पाहिजे, त्यासाठी मी व्हिडिओ टाकलेले असतात कटिंगचे, ते तुम्ही पूर्ण बघत जा स्किप न करता, म्हणजे तुमचे ही फिटिंगची रेष पण टिप पण सरळ येईल। आणि आता आपल्याला त्या रेघेच्या पलीकडच्या साईडला म्हणजे बाहेरच्या साईडला 2 एक्स्ट्रा फिटिंगच्या टिपा मारून द्यायच्या असतात, म्हणजे जर तब्येत कमी जास्त झाली कस्टमरची तर उसवून घालू शकतात। आता त्याच पद्धतीने आपण इकडे पण खुणा करून घेऊयात। तर कमरेवर 1 ला 1 रेघ कमी आणि इथे बघा आता हुक पट्टी येणार आहे, तर आपल्याला पूर्ण घ्यायचे आणि 9.5 वर खून करून घ्यायची। माझा आता इथे 39चा चौथा भाग येतोय, म्हणून तुमचं जे माप असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे मुंड्याजवळ। आणि दंडघेर जो असेल त्याचा अर्धा, तर माझे 12चे अर्धे 6, अशा खुणा करून सरळ रेषेत पट्टीने रेघ ओढून घ्या जर टिप सरळ येत नसेल तुमची तर।
आणि त्या खडूच्या लाईनवरून बरोबर टीप मारा, म्हणजे परफेक्ट फिटिंगला ब्लाऊज बसतो, कुठेही काचणार नाही किंवा सैल बसणार नाही। या पद्धतीने आता टीप मारून घेऊयात आपण। तर बघा किती छान आणि सोप्या पद्धतीत मी तुम्हाला फिटिंग कसा करायचा ब्लाऊज ते दाखवलेला आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा। खूप महत्त्वाच्या आणि फायदेशीर गोष्टी मी सांगत असते। तर बघा या पद्धतीने फिटिंग आपली झालेली आहे। एक्स्ट्राच्या टिपा मारून देते मी आणि लवकरच भेटू आपण मग पुढच्या व्हिडिओमध्ये। आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल ते पण मला कमेंटमध्ये सांगत जा, म्हणजे मी त्यावर व्हिडिओ काढत जाईन। तुमच्या क्वेरीज किंवा समस्यांवर मी व्हिडिओ बनवत असते। आणि आपली ही कटिंग स्टिचिंग अगदी परफेक्ट असते। एका दादांची कमेंट आहे, मला अंगात घातलेला ब्लाऊज दाखवला असता तर बरं झालं असतं, पण आता तसं कस्टमर आलं तर मी नक्कीच तो ट्राय करेन तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा। पण हे कस्टमर आहे लांबचं, त्यामुळे बघूया। मला फोटो पाठवला यांनी घातलेल्या ब्लाऊजचा, तर नक्कीच मी शेअर करेन तुमच्यासोबत। तर बघा फायनल लुक ब्लाऊजचा कसा मस्त आणि छान झालेला आहे। तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा मला। आणि खूप छान छान कमेंट येतात, मला बरं वाटतं कमेंट वाचून की आपल्या कष्टाचं फळ मिळतं। ते एक पोच पावती असती आमच्या कामाची ती, त्यामुळे मला खूप छान वाटतं तुमच्या कमेंट वाचायला। भरभरून कमेंट करत जा आणि भरभरून लाईक पण देत जा। आणि चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि मस्त राहा। इथे बघा कुठेही कमी जास्त पडलेलं नाही, काज बटनाच्या इथे अगदी परफेक्ट ब्लाऊज झालेला आहे स्टिचिंग करून। तर मग पुढच्या व्हिडिओची वाट बघा, तोपर्यंत तुमची मी रजा घेते। धन्यवाद।